की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत केली. मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्या गोष्टीची. मी तिची काय वाटतं ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबतीत हा निर्णय घेतलेला आहे? मी माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होती. धन्यवाद. तर मुख्यमंत्री भेटून गेले, त्यानंतर JP नड्डा आले, अनेक मंत्री आले, अनेक नेते आले. काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत, प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आज त्याच्यामुळेच जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करते. नाही, माझं असं काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं. त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी भेद त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत. त्यांनी मला नेहमी एका मुलासारखं की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस. त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड गोष्टी व्हावी. तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती. नोकरी मिळेल, शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे, तर भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कसं काम करशील की जेणेकरून बाबांच्या जाण्यानंतर एक तुझी आठवण जी आहे या क्षेत्रामध्ये? मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला. अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचे विधी झालेले नाही आहेत आणि आम्हाला त्यासाठी टाईम हवा आहे, कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाही आहे. त्याबाबतीत मी अजून तरी केलेला नाही आहे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करता आली पाहिजे. जसं की तिनं त्या पहलगाममधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे. त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली आहे. तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोच द्यावी की तिला लोकांची मदत करता यावी. थँक्यू. बस की अशा घटना परत होऊ नये म्हणून सरकारला काय आवाहन करताय? खरं तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे तर कुटुंबाचं नुकसान असते, ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही. म्हणजे किती मदत केली तरी घरातल्या व्यक्ती परत येणार नाही याची कल्पना असते. अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना जोरात बसावी म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन? ते तर सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने त्यांच्या लेवलला ते काम करणारच आहेत. आता आम्ही त्यांना काही सांगू आम्हाला जे सांगायचं आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री आहे. मी उलट त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली. धन्यवाद. गौतम